गडचिरोलीमधला नक्षलवाद जवळपास आपल्या C60 टीम आणि पोलीस आणि केंद्र सरकारच्या मदतीने आपण जवळपास संपुष्टात आणलेला आहे। आता गेल्याच आठवड्यामध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठा नक्षलवाद जो आहे त्याच्यामध्ये 27 जवळपास नक्षलवादी मारले गेले आणि सगळ्यात मोठा त्यांचा नमला केशवराव उर्फ बसवराज हा जहाल नक्षलवादी त्यामध्ये ठार झालेला आहे। त्यामुळे देशातील नक्षलवादीचं समूळ उच्चाटन आणि पूर्णपणे ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट केंद्र सरकारने हाती घेतलेला आहे आणि यासाठी मी मोदी साहेबांचं अभिनंदन करतो आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सशस्त्र पोलीस दलाचंही अभिनंदन करतो की त्यांनी गेल्या आपलं जेव्हा छत्तीसगड सरकारमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर पूर्वी अशा प्रकारच्या नक्षलवाद्यांना मारण्याचं काम, नक्षलवाद संपवण्याचं काम किंवा नक्षलवाद ना एन्काउंटर करण्याचं काम कधी होत नव्हतं। त्यांना त्या ठिकाणी अबुझमाडमध्ये मोठी लपण्याची जागा होती, परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लक्ष घातलं आणि छत्तीसगडचा जो नक्षलवाद आहे, कारण महाराष्ट्रातून गडचिरोलीतील नक्षलवाद जाऊन अबुझमाडमध्ये लपायचे छत्तीसगडमध्ये, परंतु छत्तीसगडमध्ये ज्या पद्धतीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती तेव्हा पूर्वी होत नव्हती, परंतु आता दररोज हे नक्षलवादी मारले जात आहेत। सशस्त्र पोलीस दल त्यांचा खात्मा करतोय आणि ही मोहीम जी आहे ही मोहीम देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गृहमंत्री आपल्या देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह साहेब या नक्षलवाद्यांना ठेचल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांनी ऐलान केलेला आहे की 31 मे 2026 पर्यंत देशातला पूर्ण नक्षलवाद संपवला जाईल, त्याचं समूळ उच्चाटन केलं जाईल आणि म्हणून आता तर 27 नक्षलवाद ठार झालेत आणि तो नमला केशव बसवराज हा जहाल नक्षलवादी, त्याच्यावर कोट्यावधी रुपयांची बक्षिसं होती, त्याला देखील ठार करण्यात आलेला आहे। त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण बिमोड केलेला आहे, त्याचा कंबरडा मोडलेला आहे आणि मला वाटतं जे टार्गेट 31 मे 2026 पर्यंत गृहमंत्र्यांनी दिलेलं आहे ते मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होईल आणि या नक्षलवादाचं समूळ उच्चाटन होईल।